तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांना अभिवादन करून उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन महाराष्ट्रामधून बघणारे उपासक आणि उपासिका यांना मंगल मैत्री, क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचं आपण पठण आणि श्रवण करत आहात. प्रतिसाद चांगला मिळतोय. बऱ्याचशा प्रतिक्रिया येतात की आम्हाला चांगला ग्रंथ समजतोय. म्हणून आपण पहिलं प्रकरण पाहिलं. तुमच्या जर लक्षात आलं असेल तर पहिलं प्रकरण हे ब्राह्मणवाद्याचं वाङ्मय आणि हे कधी निर्माण केलं गेलं याच्यावरती बाबासाहेबांनी सविस्तर केलेलं विवेचन आपण बघितलं. त्याचा सार काय निघाला पहिल्या प्रकरणामधले की बाबासाहेबांनी हे पाचही ग्रंथ की जे मनुस्मृती आहे, भगवद्गीता आहे, वेदांत आहे, रामायण आहे आणि महाभारत आहे, हे पाचही ग्रंथ बुद्धाच्या पूर्वकालीन नसून ते बुद्धाच्या नंतरचे आहे. बाबासाहेबांनी ही मीमांसा पहिल्या प्रकरणात का केली तर पुढची प्रकरणं आपल्याला समजावीत म्हणून. नाही तर हल्ली आता बऱ्याचशा लोकांचं मिसगाईड होत आहे की जसं मी सांगितलं की पोथी वाचल्यासारखं रामायण सांगितलं, महाभारत सांगितलं की आपल्यालाही वाटतं की भंतेजी रामायण आणि महाभारत सांगतायत. पण त्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत आपल्याला ते कळणार नाही रामायण कसं घडलं म्हटल्यापेक्षा ते कसं लिहिलं आणि त्या लिहिण्याचा उद्देश काय होता हा बाबासाहेबांनी पहिल्या याच्यामध्ये आपल्याला समजावून सांगितला की क्रांतीला प्रतिक्रांती करायची होती आणि कुठली प्रतिक्रांती करायची तर त्याला लिटरेचर, त्याला भक्कम पुरावा द्यावा लागतो. ते पुरावा दिल्याशिवाय त्याच्यावरती इमारत उभी राहतच नाही. आणि जर समजा त्याच्यावर इमारत उभी केली तरी ती टिकत नाही. याचा अर्थ असा आहे की बुद्धाच्या काळामध्ये साधारणतः दोन धर्म परफेक्ट होते. धर्म म्हटल्यापेक्षा धम्म म्हणजे श्रमण आणि ज्या दोन हे होत्या मुनी आणि श्रमणाची प्रथा होती, त्याच्यामध्ये बौद्ध आणि जैन हे दोन धर्म होते. परंतु जैनाला खूप मोठा आधार नसल्यामुळे ते भारताच्या बाहेर जाऊ शकले नाही. परंतु बौद्ध दर्शनाला खूप मोठा आधार होता. कशाचा आधार होता तर बौद्धाच्या वाणीचा जी संग्रहित करून ठेवली होती आणि त्याचं लिटरेचर बनलं होतं, वाङ्मय बनलं होतं. आणि म्हणून तेच वाङ्मय घेऊन भिक्षू देशोदेशीला गेले. आजही आपण जर धम्म कोणाचा सांगतोय तर बुद्धाचा सांगतोय, कारण आपल्या मनाचं आपण काही सांगत नाही. त्यावेळेसही जैन महावीराचा धम्म सांगत होते, पण त्यांच्याकडे तसा भक्कम आधार नसल्यामुळे ते भारताच्या बाहेर जाऊ शकला नाही. आज जर जैनाची लोकसंख्या बघितली तर पुऱ्या जगातली लोकसंख्या 90 लाखाच्या खाली आहे, पुऱ्या जगातली. आणि तुम्ही जर बौद्धाची बघितली तर जवळजवळ असे 12 राष्ट्र तर परफेक्ट बौद्धिस्ट राष्ट्र आहेत आणि जिथे बौद्धाला मानल्या जातं असे 31 राष्ट्र आहेत. म्हणजे याच्यावरून तुम्ही आधार हे करा की आधार असल्याशिवाय कुठलाही धम्म किंवा धर्म हा बाहेर थोपवू शकत नाही. आणि त्याचीच प्रतिक्रांती करायची म्हणून त्यावेळेच्या वैदिक धर्माने प्रतिक्रांती केली आणि त्याला आधार देण्याकरता भक्कमपणाने हे लिटरेचर उभं केलं. आणि हे लिटरेचर उभं केलं, पण तरी एक बाजू अशी आहे की जसा बुद्ध धर्म भारतात नामशेष झाला आणि जगात फोपावला तसं हिंदू धर्माचं झालं नाही. त्याने फक्त बौद्ध धर्म इथनं नामशेष केला आणि तो इथेच फोपावला, बाहेर काही जाऊ शकला नाही. एवढंच काय, तो जम्बूद्वीपात पण नाही गेला. त्या जम्बूद्वीपातलं एक भारत नावाचं हे आहे, तिथपर्यंतच तो सीमित आहे. आणि म्हणून आता आपण दुसरा चॅप्टर पाहणार आहोत. बाबासाहेबांनी हा पाहिलं म्हणजे आपल्याला लक्षात येण्याकरता माझा सांगण्याचा उद्देशही तो आहे की पहिलं लक्षात तुमच्या काय असावं की पुढे जसंही आता प्रतिक्रांतीचा जन्म बाबासाहेब लिहितात, पण प्रतिक्रांतीचा जन्म लिहिताना तुम्हाला हे पाचही ग्रंथ ध्यानात ठेवावे लागतील की हे बुद्धाच्या नंतर घडलेले. नाहीतर मग तुम्ही परत प्रतिक्रांतीमध्ये जाल आणि परत जसं रामायणात माणूस रमतो, महाभारतात रमतो, तसं रमण्यासारखं व्हायला नको. म्हणून पहिलं डोक्यात काय ठेवायचं की पूर्ण वाङ्मय हे बुद्धाच्या नंतरचं आहे. नुसतं डोक्यात नाही ठेवायचं, ते पुरावे देऊन सिद्ध केलेले, पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे की रामायण हे बुद्धाच्या अगोदर घडलेलं नाहीये. घडलेलं म्हणण्यापेक्षा निर्मित केलेलं नाही.
आणि मग त्याचे आपण भक्कम पुरावे पाहिल्यानंतर आज आपण पाहणार आहोत बाबासाहेबांनी दुसरं प्रकरण लिहिलेलं आहे. याच्यात लिहिलेलं आहे ब्राह्मणशाहीचा विजय आणि प्रतिक्रांतीचा जन्म. कुठल्याही गोष्टीचा जन्म कधी होतो की कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा विजय होतो. मग कुठल्याही राज्याचा की समजा एका राज्याने दुसऱ्यावरती विजय मिळवल्याशिवाय त्याचं राज्य येत नाही आणि म्हणून ब्राह्मणशाहीचा विजय झाला ही प्रतिक्रांतीचा जन्म आहे. मग ब्राह्मणशाहीचा विजय कुठून झालेला आहे तर पुष्यमित्र शृंगाने बृहद रथाची हत्या केली आणि ब्राह्मणशाहीचा उदय झाला. तर ब्राह्मणशाही त्याच्या अगोदर नव्हती का तर होती. ब्राह्मण हे पहिलेही होते. सम्राट अशोकाने ब्राह्मणशाहीला दाबलं आणि तिथे बौद्ध धर्माला राजाश्रय दिला आणि म्हणून त्या अशोकाच्या राज्यामध्ये ब्राह्मणशाहीच्या मनामध्ये असलेली घृणा ही वाढत जात होती. आणि तिचा उद्रेक कधी झाला तर सम्राट अशोकाचा 10वा वंशज बृहद्रथ याची हत्या पुष्यमित्र शृंगाने केली आणि तिथे प्रतिक्रांतीचा जन्म झाला. हे जवळजवळ मी बऱ्याच वेळेस सांगितलंय. आता आपण त्याच्यामध्ये जात आहोत. प्रतिक्रांतीमध्ये आता आपला प्रवेश होतोय. बाबासाहेब लिहितात की प्रतिक्रांतीला कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये प्रतिक्रांती झाली. बौद्ध धर्माविरुद्ध ब्राह्मणाचे बंड. पहिलंच बाबासाहेब काय लिहितात की प्रतिक्रांती कशात झाली तर बौद्ध धर्माविरुद्ध ब्राह्मणवाद्यांनी केलेलं बंड आहे. तर दुसरं आहे ब्राह्मणांना उपदेश करणारा मनु. त्याच्यानंतर ब्राह्मणशाही आणि ब्राह्मणाचा राज्य करण्याचा अधिकार आणि प्रतिक्रांती, ब्राह्मणशाही आणि ब्राह्मणाचे हक्क, ब्राह्मणशाही आणि जाती निर्मिती, ब्राह्मणशाही आणि ब्राह्मणोत्तराचा मानभंग, ब्राह्मणशाही आणि शूद्राचा विध्वंस, ब्राह्मणशाही आणि स्त्रियाचे पारतंत्र्य, ब्राह्मणशाही आणि सामाजिक पद्धतीचे कायदे. 8 प्रकार बाबासाहेबांनी प्रतिक्रांती निर्माण करण्याचे सांगितलेले आहेत. याचा विस्तारही बाबासाहेबांनी केला. आता आपणही या विस्तारामध्ये एका एका याच्यानुसार जाऊ म्हणजे आपल्या डोक्यामध्ये ते सगळं व्यवस्थित येईल. तर पहिलंच प्रकरण काय आहे बौद्ध धर्माविरुद्ध ब्राह्मणाचे बंड. आता हे आपण बघत असताना ब्राह्मणाचे बंड नेमकं कुठून झालंय. ब्राह्मण बुद्धाच्या वेळेसही ब्राह्मण, पण ब्राह्मणाची व्याख्या बुद्धाने काय केलेली आहे धम्मपदामध्ये ब्राह्मण वग्गो हा एक पुरा चॅप्टर भगवान बुद्धाने लिहिला. ब्राह्मणाची व्याख्या बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्ध करतात की जो हुशार आहे ज्याला सगळ्या याच्यातलं ज्ञान आहे त्याला पंडित म्हटलं. ब्राह्मण नाही म्हटलं त्यांनी पंडित वग्गो. ब्राह्मण वग्गो म्हणजे तिथे पंडित. पंडित म्हणजे ज्ञानी. ज्ञानी म्हणजे सर्व गुण संपन्न. मग तो कुठल्याही याच्यातला असेल तर बुद्धाने त्याला बम्मन, त्यावरचा ब्राह्मण हे क्रिया हेही नव्हतं, बम्मन म्हटलं त्याला. बम्मन हाच विषय बाबासाहेबांनी घेतला की बौद्ध धर्माविरुद्ध पहिलं ब्राह्मणाने काय केलं तर बंड केलं. प्रतिक्रांतीला सुरुवात कुठून होते तर ब्राह्मणाने केलेल्या बौद्ध धर्माविरुद्धच्या बंडाला. भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास प्राध्यापक ब्लूमफिल्ड यांनी वेदाचा धर्म या विषयावर लिहिलेले व्याख्यान लक्षात राहण्यासारखे. आपल्या भाषणात ते म्हणाले होते एकापेक्षा आणि दृष्टिकोनातून पाहिल्यास असे दिसते की भारत ही धर्माची भूमी असलेला देश आहे. भारताने स्वतःच्या साधन सामुग्रीतून अनेक चांगल्या पद्धती व घटक निर्माण केले आहेत. आणखी एका दृष्टीने भारत ही एक धर्माची भूमी आहे. जगात इतरत्र कुठेही भारतीय इतका धर्मावर व त्याच्या चालीरीतीवर भरोसा ठेवल्याचे आढळत नाही. प्राध्यापक ब्लूमफिल्डने हे जे निरीक्षण केलेले आहे त्यात बरेच तथ्य आढळते. आम्ही जे सत्य मांडले आहे त्यापेक्षा बरेच आहे आणि भारत ही एक धार्मिक युद्धभूमी आहे असे म्हटले असते तर त्याकडे लक्ष वेधले गेले असते. भारताप्रमाणेच खरोखर जगाच्या कोणत्याही देशाच्या इतिहासात धर्माने इतका सहभाग घेतला नसेल. भारताचा इतिहास म्हणजे दुसरे तिसरे काही नसून बौद्ध धर्म व ब्राह्मणशाही यांच्यातील संघर्ष होय. तेव्हा सत्य नाकारून कोणालाही वस्तुस्थिती समजणार नाही आणि तशी सूचना कोणीही करेल असे वाटत नाही. भारताचा म्हटल्यापेक्षा जम्बूद्वीपाचा इतिहास हा सुरू होतो बौद्धापासूनच आणि याचे पुरावेही बौद्धापासूनच सापडतात. मग वेगवेगळ्या दार्शनिकांनी किंवा तत्ववेत्यांनी याच्यावरती केलेले विश्लेषण आणि टीका. त्यावेळेस सभ्यता होत्या. कुठल्या कुठल्या सभ्यता होत्या जसं युरोप असेल,
अमेरिका असेल, रशिया असेल, चीन असेल, त्यावेळेस ही नावं नव्हती देशाला. त्यावेळेस जसं इकडे जम्बूद्वीप होतं तसंच तिकडेही वेगवेगळे द्वीप म्हटल्या जायचे. द्वीप कशा करता म्हणायचं की समुद्राला ज्याला ज्याला वेढलेलं आहे, समुद्राचा भाग ज्याला ज्याला आहे त्याला द्वीप म्हटल्या जायचं. आणि म्हणून हे जम्बूद्वीप, आपल्या द्वीपाला चारही समुद्राने घेरलेलं आहे, म्हणून याला काय म्हणतात, जम्बूद्वीप. ह्या जम्बूद्वीपामध्ये, जम्बू म्हणजे खूप मोठं, मोठ्या द्वीपामध्ये त्यावेळेचे शास्त्रज्ञ लिहितात की ह्या जम्बूद्वीपामध्ये बरेचसे धर्म वाढले आणि याला धर्माचीच भूमी म्हणताय. जेव्हापासून इतिहास आपल्याला माहिती आहे, म्हणजे जो इतिहास लिखित किंवा अलिखित स्वरूपात जिथे जिथे सापडला तो बुद्धाच्या काळापासून, तर बुद्धाच्या काळामध्ये धर्म नावाच्या 2-3 संकल्पना तरी चालू होत्या. त्यावेळेचा बुद्धाच्या आपण चरित्रामध्येच लिहिलं बाबासाहेबांच्या. आता बाबासाहेब जवळजवळ 6 लोकांकडे शिकायला गेलेले, म्हणजे त्यावेळेच्या त्या विचारधारा होत्या. त्यातली खूप मोठी विचारधारा जी बुद्धाला समकालीन चालत होती ती जैनाची होती. आणि त्यावेळेस जर दुसरं काही असेल का, तर बाबासाहेब सांगतात की नाही. जेव्हा बाबासाहेब सगळ्याच गोष्टी या बुद्धाच्या नंतरच्या लिहितात तेव्हा कुठेही तिथे वैदिक धर्माला थारा ते देत नाही. त्यावेळेच्या संस्कृती होत्या वैदिक संस्कृती आणि श्रमण संस्कृती. श्रमण संस्कृतीमध्ये श्रमण हे धम्म सांगत होते, तर वैदिक संस्कृतीमध्ये कर्मकांड करण्याचं तंत्र होतं. ह्या 2च पद्धती भगवान बुद्धाच्या काळापासून चालत आल्या. बऱ्याचशा तत्ववेत्यांनी ते मान्य केलं की जम्बूद्वीपामध्ये वेगवेगळ्या, परंतु त्याला हिंदू नावाचं कुठलंही लेबल लागलेलं नव्हतं. सनातनाचंही लेबल नव्हतं. सनातन जे आता म्हणतात की नाही, ते सनातनाचंही लेबल नव्हतं. म्हणून भारतीय इतिहासातील खास वैशिष्ट्याचा मी येथे उल्लेख करू इच्छितो. ज्यांना भारताचा इतिहास जाणून घ्यायचा आहे त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की हा इतिहास म्हणजे ब्राह्मणशाही व बौद्ध धर्म यांच्यातील सार्वभौमत्वासाठीचा लढा होय. बाबासाहेब इथे काय लिहितात की जम्बूद्वीपाचा किंवा या भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून ब्राह्मण धर्म किंवा ब्राह्मणशाही, धर्म आणि शाहीमध्ये फरक आहे. धर्म म्हटलं तर अध्यात्म आहे, तर शाही म्हटलं तर राज्य आहे, राजकारण आहे. तर ब्राह्मण काय म्हणतात बाबासाहेब, ब्राह्मण ही शाही होती. ब्राह्मणशाही आणि बौद्ध धम्म याच्यामधला संघर्ष आहे. आणि कशाचा संघर्ष आहे, तर हा वर्चस्वाचा आहे. मग प्रत्येक गोष्टीतल्या वर्चस्वाचा. ब्राह्मणशाहीत कशाचं वर्चस्व त्यांना साध्य करायचं होतं, तर त्यांना चातुर्वर्ण्याची पद्धत निर्माण करायची होती. ब्राह्मणाला आपलं स्वतःचं वर्चस्व. बौद्ध धर्मामध्येही महायान आणि हिनायान कशामुळे पडले गेले होते, सम्राट अशोकाने 60,000 भिक्षूची चिवर उतरली, त्याला कारण तेच होतं की फक्त आपल्या जन्माला आलेल्या जातीचा अभिमान. आणि म्हणून त्यावेळेची जी त्याला काय म्हणता येईल आपण की जे सिनियर भिक्षू होते ते स्वतःच्या जातीचा अभिमान बाळगत होते, म्हणून सम्राट अशोकाने त्यांच्या अंगावरची चिवर काढली. कारण बौद्ध धर्मामध्ये समता सांगितलेली आहे आणि ते जन्मानुसार वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून सम्राट अशोकाने त्यांना नकली म्हटलं किंवा हे असली बौद्ध नाहीत म्हणून ते काढलं. म्हणून त्यावेळेस जर खरोखर, आता परत इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्हाला वादविवाद करण्याकरता गोष्ट लक्षात घ्यायची. सम्राट अशोक जर खरोखर त्यावेळेचा हिंदू धर्म असता किंवा वर्ण व्यवस्था असती तर 60,000 भिक्षू काढलेले कुठे गेले असते, मूळ आपल्या याच्यात गेले असते ना. ते मूळ याच्यात गेलेत का, कारण मूळ ते नव्हतंच. मूळ काय होतं, बौद्धच होतं. आणि म्हणून त्यांनी काढलेल्या त्या भिक्षूंनी त्यांनी बुद्ध सोडलाय का, त्यांनी बुद्ध नाही सोडला. त्यांनी बुद्धाचा एक पंथ निर्माण केला आणि बुद्धाचा पंथ निर्माण केला. त्यातलं एक उदाहरण म्हणजे ही मूर्ती. आपण जे बसलो, आपण जे म्हणतो की नाही, बऱ्याचशा गोष्टी आपण तर्काने खूप काही बोलायला जातो, महायान हिनायान ह्या. तर महायानाने सुरुवात कशाने केलेली आहे, मूर्ती पूजेने. त्यांनी मूर्ती आणली प्रेरणा आणि मग आपणही ती स्वीकारली. आपण म्हटल्यापेक्षा बाबासाहेबांनी मूर्ती बुद्धाच्या मूर्तीला विरोध केलाय का,
नाही केलेला, कारण ते एक प्रेरणा स्त्रोत आहे. बाबासाहेबाला माहित होतं की जर तुम्हाला खंडोबा सोडायचा सांगितला तर निदान दिसतं काहीतरी दिलं पाहिजे ना, नाही तर बाबासाहेबाला वाटलं हे कुठेही जातील, म्हणून बाबासाहेबांनी नकार दिला नाही. तसं बाबासाहेबांनी जास्त गोष्टी स्थविरवादातून घेतल्या, कारण महायानाचाच पंथानंतर मग तंत्रयान होतं, तंत्रयानामधूनच वज्रयान निर्माण होतं. म्हणजे वज्रयानामध्ये तर जादूटोणा आलेला आहे. तुमच्या तुम्ही जर कधी कथा ऐकल्या असतील, जालिंदर, मच्छिंदर, नवनाथ जे आहेत की नाही, उत्तर प्रदेशचा जो मुख्यमंत्री आहे खरा तो नवनाथ पंथातला बौद्ध शाखेतलाच हे आहे, परंतु त्यांनी नंतर ते हिंदू धर्माला जोडल्या गेलं. नाथपंथी त्याला वज्रयान म्हणत होते, की त्याच्यामध्ये जादूटोणाही आला होता. ह्या गोष्टी होत्या. तर बाबासाहेब काय सांगतात की कुठेही ब्राह्मणशाही म्हणजे जन्मावर आधारित व्यवस्था. ब्राह्मण का श्रेष्ठ म्हटला गेलाय? तो ब्रह्मदेवाच्या तोंडातून आला, म्हणजे त्याचा जन्म त्यांनी पहिला श्रेष्ठ ठरवला आणि म्हणून ते बाकी जन्माला येणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ. पुढे कुटुंबशाही येणार आहे की बाबासाहेब उदाहरणही देतात त्याच्यामध्ये. कुटुंबामध्ये शक्यतोवर पहिले कशी कुटुंब पद्धती होती, एकत्र कुटुंब पद्धती असायची ना, आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा कारभारी कोण असायचा? मोठा मुलगा असायचा. जर तो व्यंगरंग नसेल, आंधळा, पांगळा, लंगडा, खोळा किंवा वेडा नसेल तरच तो कारभारी होत नव्हता, नाही तर जवळजवळ एकत्र कुटुंब पद्धतीत मोठा भाऊ कारभारी असायचा. म्हणून आजही ती प्रथा आली की मोठ्याचा आदर सत्कार केला पाहिजे. कुटुंबापासून प्रथा आली. मोठ्या म्हणजे कोण? तर कुटुंबातला मोठा भाऊ. तसंच मग समाजात जो मोठ्याचा आहे त्याचा आदर सत्कार केला पाहिजे. ह्याच पद्धतीने की त्या ब्राह्मणवादाला म्हणजे जन्माच्या वर्चस्वाला ब्राह्मणशाही निर्माण झाली. आणि मग आपल्याला आता बघा, कुठल्याही गोष्टीत तुम्हाला मोठा म्हणायचं तर कुणीतरी लहान असलं पाहिजे की नाही, नाही तर मोठ्याला काही अर्थ होईल का? मोठेपण दाखवण्याकरता कुणीतरी छोटा असला पाहिजे. जर छोटाच नसेल तर मोठ्याला मोठं कोणी म्हणेल का? म्हणून मोठा क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या ह्याच गोष्टी ह्या आहेत की आपल्या लक्षात यायचं, ब्राह्मणाला आपलं वर्चस्व गाजवायचं तर मग खाली कोणाला तरी निर्माण करावं लागेल ना, का स्वतःवर स्वतःचं वर्चस्व तर नाही गाजवू शकणार तो. आणि म्हणून ब्राह्मणशाहीला वर्चस्व गाजवण्याकरता केलेल्या तरतुदी म्हणजेच प्रतिक्रांतीचा जन्म आहे. बाबासाहेब काय लिहितात की प्रतिक्रांती कशात केली त्यांनी? की सम्राट अशोकाने यांना जरी काढून दिलं पण वर्ण व्यवस्था करायची, तर वर्ण व्यवस्थेकरता त्यांनी केलेली जेवढी बी तयारी आहे तीच प्रतिक्रांतीचा जन्म आहे. मग त्याच्यामध्ये बाबासाहेब ते लिहितात की पहिलं काय केलं त्यांनी प्रतिक्रांती करता? तर पहिलं बंड कुठे केलं? बौद्ध धर्मावरती. बौद्ध धर्मावरची बंड कसं आहे? तर पुष्यमित्र शृंगाने बौद्ध धर्मातला राजा मारला. आर्यांच्या पासून भारतीय इतिहासास प्रारंभ होतो असे मानले जाते. हे आर्य परदेशातून भारतात आले, घरे बांधली, स्वतःची संस्कृती स्थापन केली. आर्यांचे काही सद्गुण, त्यांची संस्कृती, त्यांचा धर्म, त्यांची धार्मिक पद्धती याबद्दल आपल्याला माहिती आहे, परंतु त्यांच्या राजकीय इतिहासाची फारशी माहिती नाही. वास्तविक पाहता जसे सांगितले जाते त्याप्रमाणे अनार्यावर आर्य वर्चस्व गाजवू शकले नाही. नागा अनार्यापासून भारताचा राजकीय इतिहास सुरू होतो. नागा हे पराक्रमी शूर होते, त्यामुळे त्यांना आर्य जिंकू शकले नाहीत. नागांना समान दर्जा देणे आर्यांना भाग पडले. प्राचीन काळापासूनच राजकीय क्षेत्राची जी काही भरीव कामगिरी भारताने बजावली त्यात नागा लोकांचा मोठा वाटा आहे. त्यांनीच भारताचे वैभव प्राप्त केले. बाबासाहेब लिहिताना तुम्ही छोटा छोटा इतिहास आपल्या कानावरही पडत असेल की भारताचा इतिहास काय आहे? आर्य आणि द्रविड. हे तर आपल्या कानावर आलं की नाही, तुम्ही शाळेतही शिकला असाल की भारताचा इतिहास काय आहे? आर्य आणि द्रविड. बाबासाहेब म्हणतात आर्याचा इतिहास सापडत नाही. आर्य आले, नुसतं म्हटलं जाते की आर्य बाहेरून आले, त्यांची संस्कृती आले असतील, पण बाबासाहेब लिहितात की इथे आर्य तेरामध्ये जसा इकडे ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा वाद आहे की नाही, तसं आर्य आणि आर्यतरामध्ये कोण होते की नाग लोक होते. बघा आता नागाचा इतिहास बाबासाहेब कसा मानतात ते की नाग लोकांना आर्यही हरवू शकले नाही. आपल्याकडे कुठला इतिहास आहे? प्राचीन इतिहास. मी मागे सांगितलं की प्राचीन इतिहास म्हणजे भगवान बुद्धापासून तर फार पुष्यमित्र शृंगापर्यंत हा प्राचीन इतिहास, तुमच्या गुप्त काळापर्यंत प्राचीन इतिहास हे करताय.
बाबासाहेब म्हणतात आर्य आले पण आर्यकरांना हरवू शकले नाही. याचा पुरावा काय देतात बाबासाहेब? तर बाबासाहेब पुरावा देतात की जो महानंद होता, इतिहास आपल्याला कुठून आहे? महानंदाला नंदाने हरवलं, नंदाला सम्राट चंद्रगुप्त मौर्याने हरवलं, चंद्रगुप्ताचा नातू अशोक, इथपासूनचा इतिहास आपल्याला माहिती आहे. बाबासाहेब सांगतात तो महानंदच कोण आहे? नागवंशीय राजा आहे. म्हणजे त्याला ते हरू शकलेत का? नागवंशाचा इतिहास कुठपर्यंत आलेला आहे? पुष्यमित्र शृंगापर्यंत. थोडीशी त्याच्यामध्ये झालेली प्रतिक्रांती की त्याला नंद वंशाने हरवलं. नंदाचा एक वंश आलेला आहे, महानंद, नंद आणि मौर्य. बाबासाहेब लिहिताना ही 3 लोकांची साखळी लिहितात की महानंद कोण होता? हा नागवंशीय राजा होता. महानंदाला नंदवंशाने हरवलं, नंदवंशाला चंद्रगुप्त मौर्याने हरवलं. आणि म्हणून इथपर्यंतही इतिहास आर्यांचा इतिहास नाही. हा इतिहास कोणाचा आहे? नागांचा इतिहास. नागांचा आहे म्हणजे आर्यकरांचा इतिहास आहे. म्हणून बाबासाहेब इथं लिहितात की आर्य जरी आले असले तरी ते आर्यकरांना म्हणजे नागवंशांना हरवू शकले नाही. तिथपर्यंत ते त्यांच्याच आर्यवंशी लपून म्हणा कसे म्हणा त्यांच्यातच सामील आहे. आणि म्हणून बाबासाहेब पुसटशी तिथे कल्पना देतात की आर्याचा इतिहास जरी माहिती नसेल पण आर्य बाहेरून आलेत याला बाबासाहेब नाकारत नाही. भारताच्या राजकीय इतिहासाची माहिती निशाणी म्हणजे इसवी सन पूर्व 642 बिहारमध्ये मगध राज्याचा उदय होय. मगध राज्याच्या संस्थापकाचे नाव आहे शिशुनाग आणि तो अनार्य नाग जमातीचा होता. शिशुनागाचे अगदी प्रारंभी छोटेसे राज्य स्थापन केले व शिशुनागाच्या कारकिर्दीत मगध राज्याचा विस्तार होत गेला. मगध राज्याचा 5वा राजा बिंबिसाराने आपल्या राज्याचे साम्राज्य निर्माण केले व त्यास मगधाचे साम्राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. मुळात जातात बाबासाहेब शिशुनागापर्यंत. आता शिशुनागाचा इतिहास प्रतिक्रांतीमध्ये यांनी कसा लिहिलेला आहे? इथे महाभारत इथं मग तुमच्या डोळ्यात. इंद्रप्रस्थ नावाचं राज्य जेव्हा पांडवांना दिलं तेव्हा त्यांनी खांडव वन नावाचं वन अर्जुनाने जाळलं. तिथे तो बाण मारून पूर्ण खांडव वन जाळतो. तिथे नाग आहे. जेव्हा युद्ध चालू असतं तेव्हा तक्षक नावाचा वाघ कर्णाच्या भात्यात येऊन बसतो. तुम्ही महाभारताच्या याच्यात जर गेला तर तो कर्णाच्या भात्यात येऊन बसतो. ह्या इतिहासाला त्यांनी गूढ स्वरूप दिलं. पण आपले इतिहासकार काय सांगतात की तो भात्या बित्यात नाही बसला, तो त्याच्याकडे विनंती करायला आला होता की मला तुझ्याकडे घे, मी त्या अर्जुनाला मारतो. कारण का? त्यानं माझं खांडववन जाळलेलं आहे. म्हणजे त्या खांडवनावर राज्य कोणाचं होतं? नाग लोकांचं होतं. कारण जबरदस्तीने ते नागाचं राज्य जाळलं आणि म्हणून तो कर्णाकडे आला होता. कर्णाकडेच का आला? भीष्माकडे का नाही गेला? कारण भीष्म हा त्या व्यवस्थेचा प्रतिनिधी आहे, कर्ण ह्या व्यवस्थेचा प्रतिनिधी आहे. कर्ण कोणाचा आहे? सूतपुत्र आहे ना. जर तुम्हाला क्रांती आणि प्रतिक्रांतीची बीज पाहायला आजही तुम्ही मदत कोणाला करा म्हणतात? तुम्ही उपोषणाला बसवा तर कशा करता बसता? आरपीआय सगळ्यांनी एकत्र या म्हणता का तुम्ही? बीजेपीने आरपीआय युती करा म्हणून. कोणाकडे जातो आपण? प्रतिक्रांतीमध्ये तसा तो तक्षक कोणाकडे गेला होता? कर्णाकडे गेला होता. कारण कर्ण हा त्यांच्या व्यवस्थेचा होता आणि म्हणून तक्षकाने त्याला विनंती केली होती की यांनी माझ्यावर अन्याय केलाय. माझं राज्य कोणी जाळलंय? अर्जुनाने जाळलंय. आता मला हिशोब करायची वेळ आली, मला लढू दे तुझ्या बाजूने. परंतु तोही त्याला लढू देतो का? लढू देत नाही. त्याच्यात त्याने उदात्त दाखवलंय कर्णाला. ऍक्च्युली अशी परिस्थिती येते. बाबासाहेब म्हणतात घडलंच असेल तर कसं घडलं असेल? असं घडलं असेल. कारण मदत मागायला तुम्ही तुमच्याकडेच जाता, दुश्मनाकडे मदत मागायला कोणी जातो का? नाही जात. त्याच प्रकाराने आहे की ह्या इतिहासाचा जो शिशुनाग आहे, शिशुनागाचं जे एक राज्य होतं मगधामध्ये, मगध आणि बराचसा इतिहास हा मगधाच्या अवतीभोवती फिरलेला आहे. प्राचीन इतिहास कोणाच्या भोवती फिरलाय? मगधामध्ये. कारण ती जी भूमी आहे ती भूमी तुमच्या इतिहासाची भूमी आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की त्या शिशुनागापासूनच पुढे बिंबिसारापर्यंत येतात. बिंबिसाराचा राज्य निर्माण कुठे होतं? मगधाजवळ. तिथं ते छोटं राज्य सांगतात. बुद्ध आणि त्याचा धर्म किंवा अश्वघोषाच्या चरित्रात जरी तुम्ही गेले
तर त्यावेळेस हे छोटी छोटीच राज्य आहेत. प्रसेनजित झाला, बिंबिसार झाला, ही छोटी छोटी राज्य आहे. आणि इथे बाबासाहेब लिहितात की त्यावेळेस आर्य आणि अनार्यामध्ये आर्य ह्या नागवंशीयांना हरवू शकले नाहीये. बिंबिसाराचं राज्य आहे. आणि बिंबिसाराच्या अगोदर कोण आहे? शिशुनाग आहे. शिशुनागाचे इसवी पूर्व 413 पर्यंत राज्य केले. शिशुनागाच्या वंशातील महानंद या राजाची पराक्रमी नंदाने हत्या केली व तो वादीवर आला. नंद राजाची वंशावळ सुरू झाली. इसवी पूर्व 322 पर्यंत नंद राजाने मगध साम्राज्यावर राज्य केले. शिशुनागाच्या शेवटच्या वंशाचा चंद्रगुप्ताने केला मौर्य राज्य स्थापन केले. शिशुनागाच्या शेवटच्या वंशाचा चंद्रगुप्त हा नातेवाईक होता. त्यामुळे चंद्रगुप्ताने आपल्या पूर्वजांच्या पराभवाचा बदला घेतलाय असे म्हणता येईल. चंद्रगुप्ताचा इतिहास त्यांनी मांडलेला तो खोटा आहे. त्यांनी इतिहास काय मांडलेला आहे? कोण हा? चाणक्य ना. चाणक्य शोधत जातो चंद्रगुप्ताला असा त्यांच्या इतिहासात केलेला. आणि कारण त्यांना बामण कुठेतरी जोडल्याशिवाय कुठल्याही राज्याला ते हे करत नाही. इथे चंद्रगुप्त मौर्य हा कोण आहे? ऍक्च्युली हा महानंद राजाचा दाशीचा पुत्र आहे. महानंद राजाच्या कोणाचा पुत्र? महानंद कोण आहे? त्याच्यानुसार कोण आहे? नागवंशी आहे. त्या महानंद राजाचा पराभव कोणी केलाय? नंद राजाने. त्या नंद राजाला हरवून अशोकाचा आजा चंद्रगुप्त मौर्य म्हणजे कोणाचा बदला घेतलाय? बाबासाहेब म्हणतात महानंदाला नंदाने हरवलं. यांनी कुठं जोडला तो? यांनी शेंडीलाच गाठ बांधली. नंदाच्या दरबारात आर्य चाणक्य गेला, आर्य चाणक्याचा अपमान झाला म्हणून तो शेंडीला गाठ बांधून तिथं प्रतिज्ञा करून चंद्रगुप्त मौर्याला शोधायला गेला. चंद्रगुप्त मौर्य खरा नंदाच्या वंशातला, महानंदाच्या वंशातला. आणि म्हणून चंद्रगुप्त मौर्याने नंदाचा पराभव करून मौर्य राज्याची स्थापना केली. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य राज्याची स्थापना केली. आणि इथे बाबासाहेब लिहितात की एका दृष्टीने त्यांनी आपल्या पूर्वजाचा झालेला अपमान किंवा पूर्वजाचा झालेला पराभव याचा बदला चंद्रगुप्त मौर्याने घेतलेला. हा पूर्व इतिहास आहे. या विजयानंतर मौर्याने वंश परंपरेने आलेल्या मगध साम्राज्याचा आणखी विस्तार केला. राजा अशोकाच्या कारकिर्दीत या साम्राज्याचा आणखी विस्तार झाला. त्यास मौर्य साम्राज्य किंवा अशोकाचे साम्राज्य या नावाने ओळखले जाऊ लागले. यानंतरचे आंबेडकरांनी लिहिले क्रांती आणि प्रतिक्रांती मध्ये इथे लिहितात की इथे जवळजवळ ते 4 पासून ते 7-8 पानापर्यंतची पानं गहाळ आहे. इथं ग्रंथकाराने ते लिहिले. काय बरंच मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं की रायटिंग अँड स्पीचेस हा ग्रंथही रायटिंग अँड स्पीचेस मधला आहे. कसं लिटरेचर निर्माण केलं गेलं होतं की आव्हान केलं गेलं की बाबासाहेबांचं लिटरेचर किंवा भाषणाचे अवशेष किंवा काय काय जे पुरावे असतील ते संग्रहित केले गेले. आणि मग हा जो ग्रंथ होता हा बाबासाहेबांचा सेक्रेटरी त्यावेळेचा रट्टू, त्याच्याकडे बाबासाहेबांचं बरंचसं लिटरेचर, कारण तो शेवटच्या क्षणाला तोच बाबासाहेबाजवळ होता. बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथही जेव्हा बाबासाहेब दिल्लीला होते तेव्हाही तो ग्रंथ कोणाजवळ होता? त्यांच्याजवळ. म्हणजे असं लिटरेचर जमा केले गेलं. आता त्या 4 पानामध्येच बाबासाहेबांना काय लिहिलेलं असेल हे आपण इथं तर्क लावू शकतो किंवा तर्क लावून सोडून देऊन पुढे जाऊ शकतो. तर इथे ते लिहितात की ते 4-5 पानं सापडलेले नाहीयेत या ग्रंथामध्ये. बाबासाहेबांनी ज्या सिक्वेन्स मध्ये लिहिले ते सापडलेले नाहीत. त्या काळी बहुविध प्रकारच्या धर्माचा प्रघात नव्हता. अशोकाने राज्याचा एक धर्म तयार केला आणि या ब्राह्मणशाहीला फार मोठा धक्का बसला. अशोकाच्या राज्यात ब्राह्मणाकडे दुर्लक्ष केले गेले. त्यांना समाज दुय्यम स्थान मिळाले. ब्राह्मण धर्मातील महत्वाचा घटक असलेल्या सर्व प्रकारच्या पशु हत्येस अशोकाने बंदी घातली. त्यामुळे ब्राह्मण निष्प्रभ बनले. ब्राह्मण केवळ राजाश्रयच गमावून बसले नाहीत तर त्यांच्या तो यज्ञ करण्याचा मूळ व्यवसाय होता तोच बंद पडला. त्या यज्ञासाठी ते भरमसाठ पैसे घेत व त्यावर चर्या चालवित. त्यामुळे मौर्य साम्राज्याचा राज होईपर्यंत सुमारे 140 वर्ष ब्राह्मण हे समाजातील दुर्बल घटक होते. महानंदाचा जेव्हा नंदाने पराभव केला, नंदाच्या तेवढ्या छोट्या पिरियड मध्ये ब्राह्मणशाहीला चांगले दिवस आले होते. कारण नंद हे ब्राह्मणशाहीचं त्यावेळेसचं प्रतीक मानलं जातं. आणि मग त्यावेळेस काय होत होतं तर त्यांच्या वैदिक पद्धतीने होम हवन पशुबळी याला देण्याला पुरी मोकळीक होती. सम्राट अशोकाने जेव्हा बौद्ध धर्माला
चंद्रगुप्तापर्यंतही त्यांना तेवढी सूट दिली होती. चंद्रगुप्त मौर्यानी असं काही त्यांना बंधन आणलेली नव्हती. बंधनं कधीपासून आली की जेव्हा सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला राजाश्रय दिला. आणि मग आता मला सांगा की तुमचा रोजगारच मारला गेला, आपल्याला बीजेपीचा राग काय येतो? तुमच्या सवलती घालवल्या ना त्यांनी. मग त्यावेळेस सम्राट अशोकाचा राग कशामुळे आला असेल ब्राह्मणाला? त्यांचं होम हवनच बंद केलं ना त्यांनी. नॅचरल राग येणार. आताही आपण काय करतो की कसंही करून बीजेपीला पाडा. क्रांतीची बीज आहेत ना तुमच्या, तशी त्यांच्यात प्रतिक्रांतीची बीज होती की सम्राट अशोकाचं राज्य कसं लयाला घालता येईल हे ब्राह्मणामध्ये. कारण त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न सम्राट अशोकाने जबरदस्तीने नाही, पण जेव्हा बौद्ध धर्माला राजाश्रय दिला तर ऑटोमॅटिक तुमच्या बौद्धातली पंचशील असेल, आर्य अष्टांगिक असेल, आणि पंचशिलानुसार सम्राट अशोकाने पहिले शिला ते निश्चित शिल पाळले होते का? सम्राट अशोकाच्या काळातली पंचसूत्री सांगतो तुम्हाला. पंचशिलाची पंचसूत्री काय होती? पानातिपाता वेरमणी. तर सम्राट अशोकाने त्याच्या राज्यामध्ये प्राण्याकरताही दवाखाने काढले होते. सम्राट अशोकाच्या काळामध्ये जनावरांचा दवाखाना कुठून सुरू झालाय? सम्राट अशोकाच्या काळापासून. अदिन्य दाना वेरमणी, खोटं बोललं नाही पाहिजे, त्याच्यावरती एक मंत्रीच नेमलेला होता की माझ्या राज्यामध्ये कुठेही खोट्याला साथ देता कामा नये. म्हणजे पंचसूत्री, सम्राट अशोकाची पंचसूत्री म्हणजे बुद्ध धर्म असाच आचरणात आणला होता का? असाच आचरणात आणला नव्हता. आणि मग जेव्हा खोटं बोलण्यावर मंत्रीच नेमला गेला तेव्हा त्या मंत्र्याकडे काम काय असेल? आपण तर्क लावा ना. त्या मंत्र्याकडे काम बी असेल ना की कुठे खोटं बोलून जर एखादा बळी दिला जात असेल तर तो थांबवणं, कारण खोटं आहे ते. कामे सुमिथ्याचारा. बाबासाहेब त्यावेळेस लिहितात की सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये एवढा सत्यवान होता की एक पत्नीत्वाचा कायदा सम्राट अशोकाच्या काळामध्ये होता. व्यभिचार करू नये, कामे सुमिथ्याचारा वेरमणी. त्यावेळेचा दारू आणि याच्यावरती बंदी आणण्याचंही एक खाता अशोकाच्या याच्यामध्ये होतं. मग आता तुम्ही सांगा ब्राह्मणाला किती राग आला असेल? कारण होम हवन यज्ञ करायचा तर सगळं त्यांच्यात दारू नव्हते म्हणत, तेव्हा सोमरस म्हणायचे ना. कारण सोमरस पिल्याशिवाय कुठलंही मांसाहार केला जात नव्हता. राजा अशोकाने पंचसूत्री हे मंत्रच तयार केले होते. आता तुम्ही जे हायवे बिवे बघतात की नाही, सम्राट अशोकाच्या काळामधून बिहार पासून तर त्यांच्या कर्नाटकापर्यंत हायवे होते. तुमच्या डांबराच्या सडका नव्हत्या, पण रथ जाण्याचे मार्ग बनवलेले होते. म्हणजे ते एवढं आधुनिक राज्य होतं. आणि मग ती क्रांती होती आणि त्या क्रांतीमध्ये ब्राह्मणाचं सगळं वर्चस्व डाऊन झालेलं होतं. किती वर्ष होतं हे? सम्राट अशोकाचे 10 राजे झाले. 140 वर्षाचा पिरियड आहे. आणि मग तुम्ही विचार करा की RSS वाल्यांनी 1925 ला स्थापना केली. 100 वर्ष होता होता बीजेपीचं राज्य. क्रांती प्रतिक्रांतीच आहे. बाबासाहेब जे लिहितात की नाही आधुनिक आहे. त्यावेळेच्या 140 वर्ष त्यांनी वाट पाहिलेली आणि तेव्हा त्यांच्यात पुष्यमित्र शृंग निर्माण झालेला. आताही तुमच्यात 100 वर्ष चालत आलं ना. तुम्हाला माहिती आहे RSS वर 4 वेळेस बंदी आली. किती वेळेस बंदी आलेली आहे? 4 वेळेस बंदी आलेली. परंतु ते पठ्ठे काही ऐकले नाहीत. त्यांनी शेवटी आपलं राज्य आणलं. प्रतिक्रांतीची बीज त्यांनी आत्ताही ते पेरतच आहे. आपल्याला ते कळत नाही. प्रतिक्रांतीला परत बाबासाहेब लिहितात की प्रतिक्रांती घडवण्याकरता क्रांतीमधले शिलेदार मदत करतात. क्रांती करणारे जोपर्यंत प्रतिक्रांतीला हात लावत नाही तोपर्यंत प्रतिक्रांती घडत नाही. महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंनी बीजेपीला साथ दिली नाही तोपर्यंत बीजेपीचा एकही आमदार येत नव्हता. इथे येत होता का? बाळासाहेब ठाकरेंनी कमळी म्हणायचा तो, ह्या कमळीला साथ द्या. क्रांती प्रतिक्रांतीच आहे. आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही. राजकारण भलतीजीने सांगू नये असं आपली लोक म्हणतात, पण अवश्य सांगावं लागेल. कारण ही प्रतिक्रांती आहे आणि प्रतिक्रांती घडवायला क्रांतीचे शिलेदार मदत करत असतात. तोपर्यंत प्रतिक्रांती घडत नाही. क्रांती घडवायला तुम्हाला स्वतःच घडवावं लागते.
प्रतिक्रांतीचे लोक तुम्हाला क्रांती घडवायला मदत करत नाहीत, पण प्रतिक्रांती घडवायला तुमच्यातलेच लोक मदत करतात. म्हणून आम्ही समाज कल्याण मंत्री होतो ना. प्रतिक्रांतीमध्ये कोण होतं समाज कल्याण मंत्री? आम्ही होतो प्रतिक्रांतीला. कारण हे समजलं पाहिजे आम्हाला, कारण हे समजावला कोणी येत नाही. जोपर्यंत समजावणार नाही तोपर्यंत आमच्यातले प्रतिक्रांतीचे भागीदार कोण आहेत, ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी तुम्ही त्या भागीदाराला मदत करणं सोडाल. देवदत्तांनी भगवान बुद्धाच्या विरुद्ध केलेलं बंड ज्या दिवशी अजातशत्रूला माहिती झालं तोपर्यंत अजातशत्रूंनी साथ दिलेली आहे ना. देवदत्ताला अजातशत्रूंनी काय दिलेली आहे? साथ दिलेली आहे. पण ज्या दिवशी त्याला माहिती झालं की हा प्रतिक्रांतीचा वाहक आहे त्या दिवशी त्यांनी साथ देणं सोडून दिलं आणि बुद्धाचा धम्म वाढतला. आत्ताही तुम्हाला त्या प्रतिक्रांतीची माहिती झाली पाहिजे. बाबासाहेबांनी कुठे माहिती करून दिली आम्हाला? तिथे करून दिली की प्रतिक्रांती कशी कशी होत आली. आता याच्या पुढची जबाबदारी आमची आहे ना, आम्हाला कळली पाहिजे की नाही. कारण कुठलाही इतिहास कशा करता शिकायचा असतो? बाबासाहेब म्हणतात ना की ज्याला आपला इतिहास माहिती नाही तो इतिहास घडवू शकत. इतिहास त्याच्याच करता शिकायचा असतो ना. क्रांती आणि प्रतिक्रांती कशा करता लिहिली बाबासाहेबांनी? बाबा ती मागे झाली पुढे होऊ देऊ नकोस. आम्ही मागची पाठ करत नाही पुढे पुढच्याला ती अटकाव घालत नाही. त्याच्याकरता एक ग्रंथ आहे. बुद्ध आणि धम्म त्याचा ग्रंथ लिहिण्याचं कारण काय आहे? तुम्ही त्याचं आचरण केलं पाहिजे ना, तुम्ही त्याच्यानुसार वागलं पाहिजे, त्याच्यानुसार आम्ही गेलो पाहिजे, त्याच्याकरता ग्रंथ लिहिलेला आहे. मी तुम्हाला त्याच्या माहिती करता सांगतो की प्रतिक्रांती बाबासाहेबांनी 5 ग्रंथ का निवडले? त्या प्रतिक्रांतीचे पारायण होतात. खेड्यामध्ये भागवत सप्ताह लावला जातो. खेड्यामध्ये रामायणाच्या पोथ्या वाचल्या जातात. खेड्यामध्ये बोलण्यात तुम्हाला सांगितलं जातं पायरीने राहा. बोललं जातं की नाही? आपली पायरी विसरू नये. बाई करता काय पायरी आहे? पायातली चप्पल पायात ठेवली पाहिजे म्हणता की नाही तुम्ही? सहज म्हणून जाता. हे त्यांनी तुमच्यावर बिंबवण्याचे ते प्रयोग आहे की बार डोक्यावर केलं तर प्रतिक्रांती बिंबते. तशीच बिंबते का? नाही. म्हणून हे बार केलं जातं. म्हणून आम्हालाही आमच्या भिक्षूंनी बार तुम्हाला सांगितलं पाहिजे, बार तुमच्या मनावर बिंबवलं पाहिजे. कारण हे सत्य आहे. सत्य तुम्हाला बार सांगूनही कळत नाही. खोट्या गोष्टी बार सांगावं लागतात. रामायण कधी माहिती झालं तुम्ही विचार करा ना. बाबासाहेब म्हणतात की रामायण हे वाल्मिकी रामायण. वाल्मिक हा कोण होता? पुष्यमित्र शृंगाच्या त्याच्या दरबारात असणारा त्याचा एक पुरोहित आहे वाल्मिक. त्याने लिहिलंय ते रामायण. म्हणजे पुष्यमित्र शृंग इसवी पूर्व 1 म्हणा 2000 वर्ष ते रामायण सांगत आले तुम्हाला. किती वर्ष सांगितले त्यांनी? 2000 वर्ष. आम्ही त्रिपिटक त्याच्या अगोदरच आहे. ते रामायण सांगता तुमचं त्रिपिटक झाकल्या गेलं, ते विस्मृतीत गेलं. कुठलीही गोष्ट कधी तुम्हाला विस्मृतीच्या बाहेर येईल की तिच्यावरची विरोधी टीका जेव्हा सांगितल्या जाईल. आता आम्ही तुम्हाला शिशुनाग आणि एक का सांगतो की यांना डाऊन करण्याकरताच रामायण लिहिलं होतं. हेही जर तो आमचा कनिंगम इथं त्यांनी खोदकाम केलं नसतं तर आम्हाला आजही बिंदुसार सम्राट अशोक माहिती झाले नसते. बाबासाहेबांनाही नसते झाले ना माहिती. कुठले बाबासाहेबांनी कशाच्या आधारावर लिहिलंय? जो इतिहास सत्य इतिहास त्यांच्या पुढे आला त्या आधारावरती लिहिलंय. आणि जर तो उजागरच नसता झाला तर नसतं लिहिलं ना, कारण लिहिलंच गेलं नसतं. आणि म्हणून हे इतिहास जोपर्यंत आम्हाला माहिती होत नाही, नुसते माहिती करून फायदा आहे का? त्या इतिहासातून आम्ही बोध घेतला पाहिजे. आणि जर इतिहास चांगला असेल तर तो घडवला पाहिजे आणि इतिहास वाईट असेल तर तो इतिहास दाबला पाहिजे. मग आमच्याकरता वाईट इतिहास काय होता? तर आमच्यावरती गुलामी लादली होती. मग ती आता तशीच आम्ही परत चालू ठेवायची का?
नाही, कारण तिच्यातून आम्हाला सबक मिळाली पाहिजे की गुलामी कुठल्या प्रतिक्रांतीने आमच्यावर गुलामी आणली होती. तर त्यांनी पहिलं बंड केलं होतं की बौद्ध धर्म इथून, कारण बौद्ध धर्म समता देत होता ना. जर कुठलीही गोष्ट तुम्हाला तुमच्यावरती लादायची असेल तर त्या गोष्टीचा आधार काढून घ्यावा लागतो. भारतामध्ये समतेचा आधार काय होता? बौद्ध धर्म होता ना. बौद्ध धर्मामध्ये भंगी सुमित्रालाही दीक्षा दिल्या जात होती, तर राजा बिंबिसारालाही दिल्या जात होती, तर ब्राह्मणाच्या सारीपुत्तालाही दिल्या जात होती. त्यांना ते सूत्र काढून घ्यायचं होतं, म्हणून त्यांनी मनुस्मृती दिली. कारण मनुस्मृती काय म्हणते? मग 4 वर्ण सांगितलेत ना तुम्हाला मनुस्मृती. म्हणून ही क्रांती आणि प्रतिक्रांतीची की बाबासाहेब लिहितात की याच्या अगोदरचा तुम्हाला जो इतिहास आहे तो महाशिशुनागाचा महानंदाचा नंदाने हरवलं, नंदाला चंद्रगुप्त मौर्याने हरवलं, आणि हा मौर्य वंश कुठपर्यंत चालत होता? 140 वर्षापर्यंत. त्या काळी बहुविध प्रकारच्या धर्माचा प्रघात नव्हता. अशोकाने राज्यात एक धर्म तयार केला आणि या ब्राह्मणशाहीला फार मोठा धक्का बसला. अशोकाच्या राज्यात ब्राह्मणाकडे दुर्लक्ष केले गेले, त्यांना समाजात दुय्यम स्थान मिळाले. ब्राह्मण धर्मविधीतील महत्वाचा घटक असलेले सर्व प्रकारचे पशु हत्येस अशोकाने बंदी घातली. त्यामुळे ब्राह्मण निष्प्रभ झाले. मौर्य साम्राज्याचा ऱ्हास होईपर्यंत सुमारे 140 वर्षे ब्राह्मण हे समाजातील दुर्बल घटक बनले होते. या बौद्ध धर्माच्या राज्याविरुद्ध बंड करणे हाच एकमेव त्यातून वाचण्याचा मार्ग होता. त्यामुळे अशोकाने मौर्य साम्राज्यात पशूच्या हत्येस केलेल्या बंदीमुळे स्वाभाविकपणे शुंग गोत्र असलेल्या ब्राह्मणाचे पित्त खवळले होते. त्यामुळे सामवेदी ब्राह्मण असलेल्या पुष्यमित्राने ब्राह्मणांना मिळणाऱ्या खालच्या दर्जाच्या वागणुकीविरुद्ध आवाज उठवला असल्यास व ब्राह्मणाच्या धर्माची त्याने रूढी परंपराची पुन्हा प्रस्थापना करण्यास प्रयत्न केला असल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही कारण नाही. एक धर्माचे राज्य म्हणून बौद्ध धर्म नष्ट करणे व भारतात ब्राह्मण सर्व सत्ताधीश करणे की ज्यामुळे ब्राह्मणशाहीच्या मागे सर्व राजकीय शक्ती येऊन बौद्ध धर्मावर ब्राह्मणशाहीचा विजय होईल, हा पुष्यमित्राच्या क्रांतीचा मूळ हेतू होता व या हेतूची निर्मिती अन्य 2 परिस्थितीमुळे झाली. पहिली परिस्थिती ही पुष्यमित्राच्या वागणुकीच्या संदर्भात आहे. असाही एक पुरावा आहे की पुष्यमित्र गादीवर आल्यावर त्याने वैदिक पद्धतीप्रमाणे अश्वमेध यज्ञ केला, ज्यामुळे सार्वभौम सत्ता प्रस्थापित करणे शक्य होते. विसेंट स्मिथ यांनी म्हटले आहे. निस्ता राजाला मारून भागलेला आहे का? पुष्यमित्र शृंगाने बृहद्रथाची हत्या केली. पुष्यमित्र शृंगाने बृहद्रथाची हत्या केली, तर नुसतं ते हत्या केल्याने ते प्रकरण हे होतंय का? खुर्ची घ्यान बस. तर पहिलं काम काय केलं? बाबासाहेब सांगतात की पुरावा सापडतो की जर पुष्यमित्र शृंगाने पहिलं काय केलं असेल तर पहिला अश्वमेध यज्ञ केला, कारण तोपर्यंत ही यज्ञ नावाची संस्कृती लयाला गेली होती. मग आता तुम्ही थोडस तर्काने एक डोळ्यापुढे आणा. पुष्यमित्र शृंगही सोडा, त्यालाही सोडा, आपल्या डोळ्यापुढे आणा की मोदी साहेब आपल्यावाले पहिले पंतप्रधान झाले, त्यांनी पहिलं काय केलं? लोटांगण घातलं त्याला, कारण दर्शवायचं होतं की मी तुमचाच आहे. परंतु त्या 5 वर्षाच्या काळामध्ये बाबासाहेबांनी निर्माण केलेला राजदंडावर बघितलं असेल तुम्ही की सम्राट अशोकाचं चिन्ह होतं. 5 वर्षात त्या माणसाने प्रतिक्रांतीची बिजाय केली आणि ते सदनच बदललं. 20,000 कोटी खर्च करून नवीन बांधलं, आणि नवीन बांधलं त्याच्यामध्ये राजदंडाच्या ऐवजी ते काहीतरी लंबच्या लंब ठेवून दिले. क्रांती आणि प्रतिक्रांतीची बीज होती, कारण तुमच्या डोक्यात घालण्याकरता. म्हणून सम्राट अशोकाच्या वंशजाचा खून केला. पुष्यमित्र शृंगाने पहिलं काम काय केलं असेल तर त्यांनी अश्वमेध यज्ञ केला. म्हणजे पुढच्या समाजाला त्यांनी सांगितलं की आता काय आमचे परत यज्ञ पद्धती चालू होईल. तुमच्या राजदंडाच्या ऐवजी काय म्हटले त्याला ते ठेवणं म्हणजे तुमच्या पुढे दिलेला तो संकेत होता की आता सम्राट अशोकाचा राजदंड चालणार नाही, तो चातुर्वर्ण्याचा हे चालेल. बाबासाहेबाचं कुठलंही बोधिसत्वाचं वाक्य खोटं होत नाही. शिकले सवरलेली लोक तुम्ही
खूप मनातून सांगता कर्मकांड आहे, हे आहे ते आहे, तुमच्या माहिती करता सांगतो की बाबासाहेबाला विरोध करणाऱ्या बोरकराचा अंत असा झाला की त्याच्या मौताला अग्नी देता नाही आला. विमान अपघातामध्ये मारले गेले बोरकर, त्यांची हड्डी सापडली नाही. दुसरा कांजोळकर खितपत मृत्यू झाला. आणि म्हणून तुमच्या डोक्यात जर ते कर्मकांड असेल तर बोधिसत्व आणि बौद्धाला विरोध करणाऱ्या लोकांना मृत्यू चांगला येत नाही. एवढी ताकद असते तुमच्यावर त्याच्यामध्ये बोधिसत्वामध्ये. असेच बोधिसत्व निर्माण होतात का? नाही होत. आपल्याला ते हसण्यावारी लागतं. आपण शिकलो आणि म्हणून आपण प्रतिक्रांतीचे वाहक होतो. अनावधानाने प्रतिक्रांतीचे वाहक कसे होतो आपण? बोलता बोलता आपण सहज बोलून जातो. महारामुळे कुठं राज्य? परिस्थिती बदलणार आहे का फक्त एकट्यामुळे? तिथंच तुम्ही वाहक बनत असता. त्या प्रतिक्रांतीचे काय बनत असता? वाहक. कारण पुढच्याचा मॉरल घसरवलेलं असतं. तुम्ही पुढच्याच्या मनामध्ये असणारी क्रांतीची बीज तुम्ही लोप पावलेली असतात. आणि म्हणून बुद्धिजीवीच्या लक्षातही येत नाही की आम्ही काय करतोय म्हणून. आम्ही आमचं अवडंबर वाजवलेलं असतं. कारण विहारात काय येत नाही तुम्ही लोक? बऱ्याच लोकांना मी नाही आवडत. कारण डोक्यात बुद्धिजीवीच्या मी जास्त हुशार आहे. त्या विहारात जाऊन काय भेटणार आहे? तुम्ही त्या प्रतिक्रांतीचे वाहक होता. इथे येऊन तुला जे भेटतंय ते घरात बसून नाही भेटणार. आजही आमच्या लक्षात आलेलं नाहीये. आम्ही वाहक होणं ज्या दिवशी सोडू प्रतिक्रांतीचं. कारण इथं आल्यानंतर दुसऱ्या, मला सांगा ना, पहिल्या जमान्यातले लोक 4-4 भाऊ असावे असं का म्हणत होते? कारण तुमच्या पुढचा दुश्मन घाबरत होता. तुमच्या घरात किती भांडण आहेत माहिती होतं का? नको नको बाबा, चाले वाघासारखे 4 भाऊ आहेत. ते तुमच्याशी भांडण करायलाच घाबरत होते. तुमच्या घरात किती भांडण, म्हणून मन पडली तो वाघही काय म्हणतो, पुरा गाव येऊ दे मला मारायला, पण एका आईचे 4 किंवा एका आईचे 2 नको. कारण वाघ जर वर आडला तर सारा गाव पडून जातो. नुसती डरकारी जरी फोडली तरी गाव पडून जातो. पण एका भावाचा पाय जरी पकडला दुसरा भाऊ लढतो, सोडत नाही. म्हणून घटना बनवताना 3 गोष्टी टाकल्या होत्या त्याच्यामध्ये: समता, न्याय आणि स्वतंत्रता. बाबासाहेब बोलले एवढ्याने तुमची घटना पूर्ण होणार नाही जोपर्यंत त्याच्यात बंधुत्व तुम्ही टाकणार नाही. हे क्रांती आणि प्रतिक्रांतीची बीज होती. आम्हाला ती कळली पाहिजे की बोधिसत्व कुठपर्यंत घेऊन जातात. तुम्ही विचार करा ना, त्या घटना समितीमध्ये एकटे बाबासाहेब होते. हो, एकटे बाबासाहेब. 244 लोकांमध्ये तो एकच हिरा होता. आणि त्यांनी आपल्या मनानुसार जवळजवळ 60% घटना आपल्या मनानुसार करून घेतली. त्यांनी किती ताकद असेल की नाही त्यांच्या. आता 169 SC आणि ST चे खासदार आहेत, नुसते बाजार बुनगे. ठराव पास होता, त्यांच्या तोंडाला पट्टी आहे. कसे असतील बाबासाहेब? केवढ्या शौर्याने लढले असतील तिथे. तुम्हाला घटना तुम्हाला रिझर्वेशन मिळाला, विरोध झाला नसेल का त्यावेळेस? मग ती परिस्थिती आठवून बघा ना, की काय परिस्थितीने बाबासाहेब लढले असतील तिथे. अंतर्गत वाद झालेच असतील ना. का असंच दिलं बाबासाहेब बोलले हा ठीक आहे द्या महाराला, तर देऊन टाकलं त्यांनी? नाही झालं. खूप विरोध झालेले आहेत. बाबासाहेबाला आपली बुद्धी तिथे पणाला लावा लागलेली आहे. कधी कधी दम द्यावा लागलेले आहेत, कधी कधी बाहेर पडतो असं सांगावं लागलेलं आहे. बाबासाहेब प्रत्येक सभेमध्ये म्हणतात की मला ही लोक का घाबरतात? माझ्याकडे पदव्या आहेत म्हणून नाही, तर माझ्याकडे चारित्र्य आहे. आणि चारित्र्याचा अर्थ काय आहे? की चारित्र्य कुठेही गुलाम होत नाही. बाबासाहेब सभेत सांगायचे की राजीनामा माझ्या खिशात आहे. तिथं बाबासाहेबापासून नंतर मग या सगळ्याच्या मनात झालं, हे कधी देतच नाहीत राजीनामे. बाबासाहेबांनी एका वाक्यात दिला, हिंदू कोड बिल पास नाही झालं, स्त्रियांच्या हक्कावर तुम्ही लोक, पंडित जवाहरलाल नेहरूला बोलून सांगितलं तू निसताच धर्मनिरपेक्षवादी सांगतो, तू नाहीयेस, तुला तुझ्या सत्तेची कास पडलेली आहे, मी सत्तेवरती लाथ मारतो. बाबासाहेबांनी एका मिनिटात राजीनामा दिला आणि बाहेर पडले. तसे आता पडतात का? नाही म्हणतो. काल परवाला पडले ना, काय नाही म्हणता. उपराष्ट्रपतींनी दिला की राजीनामा. मग का तुम्ही त्या राजीनाम्याशी बाबासाहेबाच्या राजीनाम्याशी जोडाल का?
हा राजीनामा पहिलेच लिहून घेतलेले आहे. तुमच्या माहिती करता सांगतो, 240 खासदाराचे आणि 81 राज्यपालाचे राजीनामे पहिलेच मोदींनी लिहून घेतलेले. ज्या दिवशी टोटूर कराल त्या दिवशी मी राष्ट्रपतीकडे पाठवून देईन. खरी गोष्ट ही, खोटी नाहीये. प्रतिक्रांती मधले का बोलत नाही ती लोक? पहिले बघा किती मोर्चे निघायचे. तुमच्या गॅस सिलेंडरची किंमत वाढली की ती कोण बाई होती, ती सिलेंडर घेऊनच चौकात आंदोलन करायची. सीता झाली होती ना, काय तिचं नाव, स्मृती इराणी. आता हा इतिहास तुमच्या लक्षात आला पाहिजे की आंदोलन करण्याचा तुमच्यातली उर्मी कधी मारून टाकल्या गेली. रामदेव बाबा आणि हा कोण आहे इथला, राळेगण सिद्धीचा हजारे, अण्णा हजारे यांनी शेवटचं आंदोलन केलं आणि त्यावेळेस एवढी त्याला प्रसिद्धी मिळाली आणि नंतर लोकांचा भ्रम निराश झाला. आता कुठे तो माहिती आहे का तुम्हाला, अण्णा हजारे? आता तो उपोषणाला येणार नाही, कारण त्या प्रतिक्रांतीतल्याच लोकांनी त्याला उठून बसवलेलं होतं. त्यांना ते कुठलं बिल आणायचं होतं, लोकपालाचं बिल. बाबासाहेबाच्या घटनेला तसा चॅलेंज करता येत नाही, म्हणून तो लोकपाल बिल आणून घटनेच्या वरती प्रस्थापित करायचा होता. तुमचे आवाज त्यावेळेस तोकडे पडले. बिल तर आलंच नाही, परंतु प्रतिक्रांतीचं सरकार मात्र प्रस्थापित झालं. हीच प्रतिक्रांतीची हत्यार आहे. कशी वापरायची, काय वापरायची, म्हणून क्रांतीचं हत्यार बुद्धाला सापडलं, क्रांतीचं हत्यार बाबासाहेबाला सापडलं, क्रांतीचं हत्यार शिवाजी महाराजाला सापडलं, क्रांतीचं हत्यार ज्योतिबा फुलेंना सापडलं. आणि म्हणून क्रांत्या झाल्या, पण त्याच हत्याराला आपल्यातल्याच लोकांना पकडून त्यांनी प्रतिक्रांत्या केल्या. त्या प्रतिक्रांतीचे हत्यार म्हणून बाबासाहेब इथं लिहितात की हा पहिला की बौद्ध धर्माला ब्राह्मणशाहीने बंड करून नेस्त नाबूद केलं. पहिलं हत्यार कुठलं होतं, तर बौद्ध धर्माला संपवलं. हे हत्यार जेव्हा त्यांनी वापरलं तेव्हा प्रतिक्रांती आली. हे प्रतिक्रांतीचं जन्माचं पहिलं हत्यार आहे की बौद्ध धर्माविरुद्ध केलेलं बंड. जर पुष्यमित्राची क्रांती केवळ राजकीय क्रांती असती तर त्याला बौद्ध धर्मियाचा छळ करण्याचे काहीही करत नव्हते. गजनीच्या महम्मदाने हिंदू धर्माचा छळ केला, त्याच प्रकारचा छळ पुष्यमित्राने केला. या दोन्ही छळवादाला काहीही फरक नाही. हा एक परिस्थितीजन्य पुरावा आहे की ज्यावरून बौद्ध धर्माचे उच्चाटन करून पुष्यमित्राने ब्राह्मणशाही प्रस्थापित केली हे सिद्ध होते. आणखी एक परिस्थितीजन्य पुरावा आहे की ज्यावरून स्पष्ट होते की पुष्यमित्राने केलेल्या क्रांतीचा हेतू बौद्ध धर्म नामशेष करण्यासाठी व ब्राह्मणशाही प्रस्थापित करण्यासाठी, मौर्याविरुद्ध आवाज उठवणे हा होता. छळवादासाठी त्याने आपल्या राज्यात मनुचे कायदे लावले. बाबासाहेब आता इथे स्पष्टपणाने लिहितात की जर समजा याला पुष्यमित्र शृंगाला फक्त राज्यच करायचं होतं तर बौद्धाचा छळ करायची काही गरज नव्हती. कारण त्यांनी छळ थोडा चटका केलाय का, भिक्षू मारलेत त्यावेळेस. पुष्यमित्र शृंगाने काय केलं, भिक्षू मारलेत, कारण राज्य केलं. तर बघा पहिली राज्याची पद्धत कशी होती, फक्त महसुलाचा झगडा होता ना. राज्य करणं म्हणजे काय होतं की हा एक राजा गेला की मिळणारी संपत्ती मला मिळावी. म्हणून बाबासाहेब घटनेमध्ये खेड्याला स्वायत्ता द्यायला तयार नव्हते. कारण का म्हणतात बाबासाहेब, की बाबासाहेब म्हणतात की त्यावेळेसही आपली संख्या जास्त असताना 3 लाख इंग्रजांनी त्यावेळेच्या 33 कोटी लोकांवरती राज्य केलं की 3 लाख लोक आले होते. 3 लाख लोकांनी किती 33 कोटी लोकांवरती राज्य केलं. का तर जास्त संख्या आपली खेड्यात होती. खेड्यातल्या लोकांना काय वाटत होतं, कोणीही येऊ आपल्या खड्यातला अर्धा माल त्याला द्यायचा. मग मरू दे ना, तो काळा आला काय आणि गोरा आला काय. प्रतिक्रांतीची बीज ही कोणी पेरली होती, फक्त त्याच्यानंतर क्रांतीची शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांनी कशी केली होती, त्यावेळेचा महसूल जमा करणारा कोण असायचा, कुलकर्णी आणि
देशपांडे, पटवारी असं त्यावरचा, पटवारी नव्हतं, ही लोक जमा करायची महसूल. शिवाजी महाराजांनी ही साखळी तोडली आणि तिथे नोकरदार निर्माण केले. म्हणजे आता तुमचा जो पटवारी आहे की नाही, पटवारीची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली, आत्ताची नाही. पटवारी काय करतो आता गावातला ग्रामसेवक, आणि जी पटवारीची नियुक्ती आहे की नाही, ही शिवाजी महाराजांच्या काळात झाली. त्यावेळेस कशी असायची की तिथे असणारा पाटील, तिथे असणारा देशपांडे, ही लोक समजा तुमच्या शेतात 1 क्विंटल धान्य जर निर्माण झालं तर त्यातलं 1 क्विंटल मधलं 25 किलो राजाला द्यायचंय, 5 किलो या पटवाऱ्याला, देशपांड्याला अनुकूल करण्याला ठेवायचे. शिवाजी महाराज म्हणे नाही, तुला फक्त 200 रुपये पगार, हे बाकीचं सगळं आमच्याकडे पाठवून द्या. म्हणून त्याला रयतेचा राजा म्हटलं. आणि मग तिथून लोक त्याला साथ द्यायला लागले. पहिले कुणी कोणाला साथ देत नव्हतं, म्हणून बंडखोरी व्हायच्या. म्हणून बाबासाहेब सांगतात की माणसाच्या मनामध्ये राष्ट्रवाद किंवा आत्मसन्मान जागृत करावा लागतो. तो होतो का? नाही होत. आणि म्हणून प्रतिक्रांतीला क्रांतीने उत्तर देण्याकरता इथे पुष्यमित्र शृंगाने काय केलं, तर त्याला नुसतं राज्य करायचं होतं का? नाही, त्याला त्याची ब्राह्मणशाही बळकट करायची होती. आणि म्हणून त्या ब्राह्मणशाही बळकट करायची, तर त्याला विरोध आजही बघा. तुम्ही राजकारणामध्ये काय म्हणता, हिंदू मुस्लिम होते की नाही, मग जोपर्यंत तुम्हाला कुणीतरी समोर दुश्मन उभा केल्याशिवाय तुमच्या पाठीमागे कोणी राहील का? मग त्यावेळेस पुष्यमित्र शृंगाला कोण दुश्मन होता? बौद्धच होते ना. बौद्ध अनुसरण करणारे कोण होते? तर बौद्ध होते. मग जोपर्यंत त्या बौद्धाला संपवणार नाही तोपर्यंत त्याला कोणी मानेल का? आणि मग बौद्धाला संपवायचं तर नेमकं कोणाला संपवलं पाहिजे? बौद्ध धर्म सांगणारे भिक्षू होते ना. आजही तुमच्यामध्ये बाबासाहेब आपल्याला दीक्षा देऊन गेले. आपली ही चिरफाळ काय? मी लाख टीका करतो, खाप कागण का चिरफाळ्या आहेत आपल्या? कारण सांगणारच कोणी नाही आहे ना. आणि ज्याला जसं सांगता येईल तसे सांगतात, मग अर्धा चुकीचा काही अर्धा याचा. म्हणून बाबासाहेबाच्या स्वप्नातलं अजून एक स्वप्न होतं. बाबासाहेबाला मुंबईला सिद्धार्थ कॉलेजच्या बाजूला भिक्षू लोकांकरता एक विद्यालय काढायचं होतं. बाबासाहेबांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे की धर्म कधी परफेक्ट होतो की त्याचा पुरोहित जर परिशिक्षित असेल तर. जर शिक्षकच प्रशिक्षित नसेल तर तुमचा धर्मच काय, विद्यार्थी चांगले बाहेर येऊ शकत नाही. मग आता आमचा गोंधळ काय? त्याच्यामुळेच गोंधळ आहे ना. आम्ही स्वतःला शिक्षक म्हणतो, पण आमचं ट्रेनिंग नाही, आम्हालाच माहिती नाही काय सांगायचं आणि कसं सांगायचं. बरं, चूक आमची नाही, कारण ट्रेनिंग जो कोणी द्यायला जातो त्याला आम्ही देऊही देत नाही. भानगड गोंधळ होतो की नाही? की आमच्यामध्ये आम्ही नुसते बुरुज उभे करून ठेवले आणि कोणाच्या नावाने केले ते? परत बुद्धाच्या आणि बाबासाहेबाच्याच नावाने. मग काय सांगतात बुद्धाच्या नावाने? आता कसा प्रकार होतो तुमच्याच इथे. समजा तुमची जर एखादी प्रवचन मालिका असेल आणि मी जर आलो तर प्रॉब्लेम होतो बिचाऱ्याचा. भिक्षूच्या लाईनीत बसाव की नाही बसाव, बसाव की नाही बस, इथून सुरुवात होते ना. मग भिक्षूच्या अगोदर बोलावं की ना बोलावं, बोलावं की ना बोलावं. हवाला कोणाचा देतात? बुद्धाचा. नाही झालं, आम्ही हवालेही चुकीचे देतो. काही हरकत नाही ना, तुम्हाला बुद्धाच्या लाईनीत बसा ना. बसलेला चिवरधारी एक माणूसच आहे. त्याचा सन्मान वेगळ्या पद्धतीने करा ना. फक्त त्याचा सन्मान कसा करायचा? त्याच्या लाईनीत नाही बसायचं आणि त्यांनी सांगितलेलं काहीच नाही ऐकायचं. हा कुठला सन्मान झाला? सन्मान आहे का? फक्त त्याच्या लाईनीत नाही बसायचं, आल्यानंतर आडवं होऊन पाया पडायचं आणि तो काय सांगतो ते ऐकायचंच नाही. अरे बाबा, नको पाया पडू, पण तो सांगतोय ते ऐक, हाच त्याचा सन्मान आहे. आम्हालाही वाटतंय आमच्या बरोबरीने बसला का? कारण ही आमच्यातला अहमपणा जोपर्यंत जात नाही, कारण मीही तुमच्यासारखाच माणूस आहे. फक्त खाली मी व्रत घेतलंय की हा मी सांगेल, मी शिकेल, मी करेल. नाही तर तुमच्यात माझ्यात काय फरक आहे? एखाद्या वेळेस माझ्यापेक्षा तुम्ही चांगले बुद्धिमान असाल, माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं कळतही असेल, पण तुम्ही वचन नाही दिलं धम्माला. मी दिलंय की मी बुद्ध धम्माचं आचरण मला जसं करता येईल तसं करीन, तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीन. म्हणून भिक्षूच्या अगोदरही बोलायला काय हरकत आहे?
पण नाही, आता एकदा भिक्षू बोलला मग आप बोलता येत नाही. आणि मग सगळ्याच अडचणी होऊन जातात ना. बोलावं पण ते कसं असावं. नाही तर मग आम्ही काय करतो, त्यांच्या अगोदर न बोलता बी त्यांच्यावर टीका, ते नसले की मग टीका करून जात. कुठे करावी, कशी करावी याचं भान नाही. टीका जरूर करावी ना. कारण तुकाराम महाराजच म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी, तेने मुक्तीचारी साधी आल्या. कारण तुम्हाला जर टीका करणारा तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही सुधारणा होईल का? नाही होत ना. कारण एखाद्या माणसाला चांगलाच मार्ग दाखवण्याकरता बाबासाहेबांनी 2-3 पडताळे दिलेत ना, की तुम्ही राईट ट्रॅकवर चाललात की नाही चाललात. तुमच्या घरची माणसं जर तुम्हाला शिव्या देत असतील तर तुम्ही चुकताय नक्कीच. पण जर विरोधक तुम्हाला शिव्या देत असेल मग समजायचं मी बरोबर आहे. बाबासाहेबांनी सांगितलं ना, आई थोबाडात मारते, बाप मारतो, विरोध म्हणून मारतात का ते? त्यावेळेस समजून जायचं आपण काहीतरी चुकतोय. पण मोदी तुमच्याकडे ईडी पाठवतो त्या दिवशी समजायचं तुम्ही करेक्ट का तुमच्याकरता. कारण त्यांच्याकरता तुम्ही करेक्ट नाहीये. तुम्ही तुमच्याकरता करेक्ट असणं हे कधीही चांगलं आहे. आणि आम्ही आमच्याकरताच करेक्ट नाही आहोत. कधीही सांगा, श्रीलंकेमध्ये भिक्षूच्या चुका काढत नाही. भिक्षूच्या तोंडावर चुका नाही काढत, नुसत्या काढत नाही तसं नाही. ते त्यांच्या उपाध्यायाला जाऊन ते बी एवढ्या विनम्रतेने सांगतात की त्या उपाध्यायाला वाटलं पाहिजे की भिक्षूनी चूक केलेली. आम्ही एक तर भिक्षूची चूक काढत नाही आणि काढली तर त्या भिक्षूला भिक्षू म्हणून ठेवत नाही. 2-3 गोष्टी आहेत ना. कारण एखादा असा काढतो की त्या बिचाऱ्याला वाटतं की आता मी न राहिलेलंच बरं. कशा भूमिका कसा कळला तुम्हाला माध्यमिक शून्यवाद बुद्धाचा? नाही कळला ना. फक्त तो पुस्तकात आहे का? पुस्तकात नाही. म्हणून आपल्याला वर्षावासाची प्रथा 7 वर्ष बुद्धांनी नाही केली. तथ्य नव्हतं वाटलं त्यांना त्यावेळेस, तच नसेल वाटलं. पण जेव्हा लोक बोलायला लागली की ते जैनाची लोक थांबतायत, हे लागतात, बुद्धांनी मग विचार केला की खरं आहे की मी हा भिक्षू संघ घेऊन फिरतो, त्याच्यात नुसतं लोकांचंच नुकसान नाही, माझेही भिक्षू वाहून जातात, माझ्याही भिक्षूला रोगराई होते, माझंही नुकसान आहे. मग बुद्धांनी जशाला तसा स्वीकारलाय का? मग बुद्धांनी त्या वर्षावासाचाही विनय बनवले की भिक्षूंनी एका ठिकाणी थांबावं, पण ह्या नियमाने थांबावं. म्हणून आपलं पहिल्याच दिवस माझं प्रवचन बऱ्याच लोकांना नाही आवडलं. भिक्षूंना, लोकांना आवडलं, भिक्षूंना नाही आवडलं. असं कसं सांगितलं म्हणे वर्षावास कुठे ग्रस्ताचा असतो, तुम्ही सांगितलं ग्रस्ताचाही वर्षावास असतो म्हणून. म्हटलं थांबण्याचा अर्थच तुम्ही अलग घेतलाय. कारण भगवान बुद्धांनी जेव्हा अंगुलीमाल ओरडून सांगत होता रे श्रमणा थांब, तर ते म्हणत मी कधीच थांबलोय. आता थांबण्याची वेळ तुझी आहे. थांबणं ह्या शब्दाचा अर्थ, वर्षावासात थांबणं या शब्दाचा अर्थ की मला वाईट गोष्टी सोडायच्या आहेत, थांबून सोडायच्या आहेत. वर्षवासामध्ये उपासकांनी त्याच्यातल्या काय वाईट गोष्टी सोडायच्यात त्याच्याकरता तो वर्षवास आहे. क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या याच्यामध्ये आम्हाला ते समजलं पाहिजे. कारण आम्हाला ग्रंथ कधी समजेल की त्याच्या लिंक आता. म्हणून मी तुम्हाला कालच सांगितलं नाही की ओशोचं प्रवचन तो कृष्ण आणि बुद्धाची जेव्हा कंपेअरिज करतो त्यावेळेस तो सांगतो की कृष्णाचं तत्वज्ञान वाचायला गेलं तर ते खूप जुनं वाटतं. ते नुसतं म्हणतात की कृष्ण बुद्धाच्या अगोदर जन्माला, पण त्याचं तत्वज्ञान एवढं बुरसटलेलं आहे की ते बुद्धाच्या अगोदरचं काय कधीच नाही वाटत. पण बुद्ध आजही प्रासंगिक वाटतात. बुद्धाची वाणी आजही जशाला तशी उपयोगी पडते. आणि म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये आम्हाला सांगायचं का? पण एवढं आमच्या पुढे एवढं काही आम्हाला सगळी सामुग्री दिलेली. शिकारीला जाण्याकरता तुमच्या हातात पिस्तूल आहे, AK-46 आहे, सगळ्या काही गोष्टी आहे. रस्त्याने चालला माझा तो चोर आला, मग ती फक्त वाघावरच वापरायची का? चोरावर बी वापरायची ना. नाही तो पिस्तूल खिशात खाऊन टाकतो चोराचा मार खातो.
आणि मग कशाला निघाला तर म्हणे शिकारीला निघाला. अरे भल्या माणसा, शिकारीला जाणं म्हणजे तू ज्या गोष्टीला निघाला त्या गोष्टीमध्ये येणाऱ्या संकटाला सगळ्याला तुडवत जा ना. आम्ही ते करत नाही. आम्ही कधी सजग होतो? 5 वर्षांनी इलेक्शन आलं की आमच्यातली आयुध्य मग बाहेर निघतात. कशी क्रांती होईल? क्रांती करायला कुठल्या तरी गोष्टीवर ठाम. मला सांगा, बाबासाहेबांनी जर बडोद्याच्या संस्थानामध्ये चपराशाने फाईल फेकून दिली, बाबासाहेब तिथेच नर्वस झाले असते तर गेले असते इंग्लंडमध्ये, प्रोफेसर झाले असते, तिकडेच राहिले असते तर शक्य होतं ना त्यांना? शक्य नव्हतं का? शक्य होतं त्यावेळेस. बाबासाहेब इंग्लंडला काय अमेरिकेला कुठे जाऊन चांगल्या पगाराच्या नोकरी शिवून आपल्या बायकोच्या अंगावर 2-4 किलो सोन्याचे दागिने घालू शकत होते. 32 वर्षात रमाई टीबी होऊन मेल्या. आम्हाला काहीच वाटत नाही. आता तुम्ही फक्त MP ला. बाबासाहेब 4-4 PhD होते आणि तरी त्यांची बायको 32 वर्षात टीबी होऊन मरते. आता तुमची बायको चरबी वाढून मरते की नाही? बाबासाहेबाची बायको टीबी होऊन मेली, आमची बायको चरबी वाढून मरते. म्हणजे एवढं खायला लागेल. कुठे घ्यायची आम्ही क्रांती आणि प्रतिक्रांती? कुठे शिकायची? रमाबाईंनी कंप्लेंट केली नाही. आमची बायको आम्हाला जगू देते का? कसं होणार? कारण हे समजलं पाहिजे आम्हाला. कारण आम्ही कशाचे वाहक आहोत? क्रांतीचे की प्रतिक्रांतीचे वाहक आहोत. ह्या ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी ह्या ग्रंथाचा उपयोग होईल. नाहीतर मग एक कागद आहे, वाचायला तुम्हालाही जमेल ना? का नाही जमणार? मीच काय असं मोठं ट्रेनिंग घेऊन आलोय का? नाही. परंतु अध्यात्म आणि याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्हाला तुमच्या साध्या साध्या गोष्टी लक्षात येत नाहीत. ध्यानाला सामूहिकच का बसावं लागतं? एकटा तरी डोळे लावून बसू शकतो ना, पण सामूहिक बसला तुमच्या अंगामधून निघणाऱ्या ज्या रश्मी आहेत त्या एकमेकाला उपयोगी पडतात ध्यानामध्येही. आणि म्हणून तुम्ही एकत्र काय यावं? तर तुम्ही तुमच्या डोक्यात असणारं इप्सित जिथं तुम्हाला जायचंय ते समूहाने, तुम्ही दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. समूहाने तुम्हाला ते साध्यही करता येतं आणि समूहाने विध्वंसही करता येतो. तो समाजाचा फक्त समूहाचं शास्त्र तुम्हाला सापडलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की एका वाक्यात, बाबासाहेब गेले ना नागपूरला, आपले पूर्वज गेले की नाही? 5-10 लाख पूर्वज. काही विचारलं किती अनाडी होते हो आमचे पूर्वज? काहीच नाही विचार. फक्त त्याने लक्ष काय ठेवलं की बाबासाहेब खोटं बोलणार नाही. बाबासाहेब आम्हाला जिथे घेऊन जातील तिथे परफेक्ट ठिकाणी. आणि ते गेलेत ना, बोधिसत्व आहेत. आता तसं होतंय का? नका तेवढ्या उंचीचा जन्माला येऊ देऊ. पण बाबासाहेब ज्या ज्या परफेक्ट याच्यात होते त्या एका एका गोष्टीत आपण होऊ ना. बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी दिली आम्हाला. बाबासाहेबांच्या सगळ्या क्षेत्रात नाही होणार, तिच्याकरता तरी काही लोकांनी व्हावं. बाबासाहेबांच्या राजकीय पक्षात काम करणाऱ्या लोकांनी तेवढंच करावं. काही होत नाही. मग तुम्हाला प्रतिक्रांतीला परत क्रांतीने उत्तर देता येणार नाही. आजही मी सांगेल की आपल्या लोकांनी तर्कवादी जरूर व्हा, पण अति तर्कवादी होण्यात फायदा नाही. त्या गोष्टीला कधी कधी, आता तुम्ही जर विचार करत असाल, जोपर्यंत तुम्ही 5वी-7वीत असता प्रश्नाचं उत्तर बिलकुल तशाच पद्धतीत द्यावं लागतं, आहे की नाही? जसं लिहिलंय तसं पुस्तकात. पण जेव्हा तुम्ही कॉलेजला जाता त्यावेळेस तुमच्या सिलेबसमध्ये त्याला संयुक्तिक उत्तर असावं, शब्दशः असावं का? त्याचा सार फक्त कळला पाहिजे त्या उत्तराचा. इतिहासाचा असो, कशाचाही असो. धर्मातही आम्हाला फक्त सार कळाला पाहिजे. पण आम्ही काय करतो? सार नावाची गोष्ट नाही कळत. आम्ही भिक्षूंनी बिलकुल तंतोतंत चाललं पाहिजे. आम्ही कसंही चालू, आमच्याशी विचारायचं नाही. भिक्षू आलाय कुठून? तुमच्यातनंच आलाय ना. मग काही गोष्टी सारयुक्त स्वीकारा ना. काही गोष्टी जर केल्या, विहारात यायचंय
जर भिक्षू एखादी शक्कल लढवत असेल विहारात येण्याकरता, स्वीकारा ना, काही हरकत आहे का त्याला? कारण तुम्ही आल्यावरच धम्म सांगता येईल ना. आपण हे दगड का लावलं, माई येत तरी निदान याच्यातून तरी ऐकते, त्याच्याच करता लावलं ना ते. त्यातही कंटाळतात लोक, कमी 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 बघतात. पिक्चर असू द्या 3 तास बघतील, तुमचं 1 तासाचं प्रवचन नाही बघणार. कारण ही मग आपल्याला सुरुवात करावी लागते. क्रांती प्रतिक्रांतीची सुरुवात तशीच नाही झाली. तुम्हाला बीजेपीचं सरकार असंच नाही आलं, 100 वर्षाची मेहनत आहे त्यांची. प्रतिक्रांती कशी होते बघा. मायावतीचं सरकार उत्तर प्रदेशमध्ये येतं, पण एवढ्या धडाक्याने खाली पडतं. कारण का? कारण तुम्ही त्याचं सातत्य टिकवून ठेवलं नाही. काशीरामनी दिलेला कान मंत्र मायावतीने कधीच घालून टाकला. बाबासाहेबांनी दिलेली तुम्हाला रिपब्लिकन पक्षाची संकल्पना आम्ही कधीच मोडीत काढून टाकली. त्यांनी तसं होऊ दिलंय का? 100 वर्षाच्या परिश्रमानंतर आरपीआयची स्थापना बाबासाहेब गेल्यानंतर लगेच आहे. शिवसेनेची स्थापना 1980 ची आहे. त्यांच्यातल्या 3-4 शिवसेना झाल्या, पण तरी ते तग धरून आहे. आमच्यातल्या 48 आरपीआय झाल्या, एकही आमदार नाही. का? कारण आमच्यात जे राजकीय सातत्य लागतं तिथेही नाही, आमच्यात जे आध्यात्मिक सातत्य लागतं तिथेही नाही. आणि म्हणून हे सगळे गोंधळ होतात. मग आम्हाला ग्रंथ वाचले काय आणि नाही वाचले काय. म्हणून मी कालही सांगितलं की 2 आमच्यातले बुद्धिजीवी आणि पैशाने सक्षम लोक जोपर्यंत राजकारण असो की धर्मकारण असो याच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहत नाही तोपर्यंत तुम्हाला आउटपुट सापडणार नाही. कारण कुठलीही क्रांती पहिली डोक्यात निर्माण व्हावं लागते. क्रांती डोक्यात, बाबासाहेबांच्या डोक्यातच निर्माण झाली ना क्रांती. एका रात्रीत उठले दुसऱ्या दिवशी तुम्हाला धम्म दिलाय. 32 वर्ष लढलेत बाबासाहेब त्याच्याकरता. आणि बाबासाहेब बुद्धिजीवी होते, त्यांच्या डोक्यात क्रांती. कारण क्रांती ही बुद्धिजीवीच्या डोक्यात निर्माण होऊ शकते. आणि त्या क्रांतीला उगवण्याकरता तुम्हाला ही बाकीची मेंढरं साथ देऊ शकतात. जोपर्यंत बुद्धिजीवी निर्माण होणार नाही, आमचा बुद्धिजीवी निर्माण झाला. आपल्यात बुद्धिजीवी कमी नाहीयेत. मी सांगतो ना, पंतप्रधानाच्या लायक लोक आपल्यात भरपूर आहेत, मुख्यमंत्र्याच्या लायक लोक आपल्यात भरपूर आहेत. परंतु त्या डोक्यात क्रांती आहे, पण ती क्रांतीचे वाहक बनवण्याची ताकद अजून आमच्यात आलेली नाही. जो कोणी छोटासाही प्रयत्न करतो त्याला आम्ही विरोध करतो. हा विरोध शमला पाहिजे, नेतृत्व स्वीकारता आलं पाहिजे. भानगड आमची तीच आहे की आम्ही कोणाचंही नेतृत्व स्वीकारायला तयार नाही. ते नुसतं राजकारणातच नाही, आध्यात्मिक कारणामध्ये नाही. दिसतो का कुठे संघ? एखादा संघ आहे भिक्षूचा, ते मोठं अधिवेशन भरलंय आणि मग त्या समाजाने त्याच्याकडे खूप आशेने पाहिलंय, असं कधी झालंय? व्हायला पाहिजे की नाही? की समाजाला 2 दिवस असं बेचैन व्हायला पाहिजे की आमच्या भिक्षू संघाची अधिवेशन सुरू आहे, काय निर्णय येतील काय माहिती, समाजाकरता काय गाईडलाईन येतील माहिती नाही, असं कधी वाटलंय का? आणि म्हणून भिक्षू ही हास्याचा विषय आहे आणि आम्ही हास्याचा विषय आहोत. हे क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये लिहिण्याचा बाबासाहेबांचा उद्देश होता की अशा प्रतिक्रांती होत आलेल्या आहेत, त्या पुढे होऊ नये. रामायण निर्माण केलं, रामायणाकरता निर्माण करायला बाबासाहेबाला बुद्ध आणि त्याचा धम्म, क्रांती आणि प्रतिक्रांती, अनहायलेशन ऑफ कास्ट, प्रॉब्लेम ऑफ रुपीज, कितीतरी ग्रंथ निर्माण केले ना बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी क्रांती करताच केलेत ना ते. तुम्हाला रुपयाची किंमत कळावी, कळाली का आम्हाला? नाही कळाली. तुमच्याकरता केलं. बाबासाहेबाचं अर्थशास्त्र बाबासाहेब सांगतात. बाबासाहेबाचं अर्थशास्त्र टॉपला शिकवलं जातं. खरं बाबासाहेबाचं अर्थशास्त्र विद्यालयीन याच्यावरती शिकवलं पाहिजे. बाबा अमर्त्य सेन नावाच्या माणसाचं ऐकलं, ज्याला नोबेल पारितोषिक मिळालंय, तो बाबासाहेबाला गुरु मानतो. पश्चिम बंगालचा आहे तो अमर्त्य सेन. त्याला नोबेल पारितोषिक मिळालं अर्थशास्त्राचं. कशावरती?
बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रावरती. आणि बाबासाहेबांनी अर्थशास्त्र कुठलं सांगितलेलं आहे? श्रमाचं अर्थशास्त्र सांगितलं. कारण तुमच्याकडे काय आहेत? श्रम आहेत ना. पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने का निर्माण होतात? तर तिथल्या मराठ्याकडे ऊस निर्माण करायची शेती आहे. तुमच्याकडे आहे का? मग बाबासाहेब सांगतात की तुमची निर्मिती कशावर व्हायला पाहिजे? तुमची निर्मिती श्रमावर व्हायला पाहिजे. श्रम हे तुमचं भांडवल आहे. पैसा हे तुमचं भांडवल आहे का? बाबासाहेबाचं अर्थशास्त्र ते सांगतं क्रांती करण्याकरता. आम्ही नाही घेतली. श्रमाचे उद्योग राहिले पाहिजे ना. मला सांगा की जगातला आता तो अमेरिकेचा श्रीमंत आहे, काय आहे त्याच्याकडे? त्याच्याकडे ह्या मोबाईल मध्ये इंस्टाग्राम नावाचं त्याने एक्स केलं की नाही? जगातला श्रीमंत झाला. कशावरती उभा आहे? त्याच्यावर बुद्धीवरती उद्योग उभा आहे ना त्याचा. बुद्धीवरचा उद्योग उभा केला. तसा आम्हाला आमच्या श्रमावरती उद्योग उभे करता आले पाहिजे ना. कार्ल मार्क्स श्रमावरती अर्ध जग उभं करतो. बाबासाहेबांनी श्रमाला बुद्धाची जोड दिली होती. कार्ल मार्क्स आणि त्याचा बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा ग्रंथ जेव्हा तुम्ही वाचाल की नाही, तेव्हा बाबासाहेब लिखतात की कार्ल मार्क्सच्या अगोदर बुद्धाने श्रम सांगितलेले. बुद्धाने तुमच्या दारिद्र्याला नाकारलेलं आहे ना. दारिद्र्य बुद्धाला पसंत नाहीये. ती क्रांती होती बुद्धाची. बुद्ध सगळेजण काय सांगतात? राजपाट सोडून गेले. त्यांच्या एकट्याचा राजपाट सोडलाय त्यांनी, पण बाकी सगळ्यांना जगायकरता त्यांनी शिकवलेले. सगळ्याला संन्यासी, जसं कालच मी सांगितलं, त्यांनी जीवकाला दीक्षा नाही दिली. कारण तुझं काम नाही बोलला ते. तुझं काम त्याच्यात काम करणं आहे. सैन्यामधून पळून आलेली लोक जेव्हा भिक्षू झाले, जेव्हा त्यांना माहिती झालं, तेव्हा त्यांनी सांगितलं की सैन्यामध्ये जो कोणी असेल त्याला दीक्षा देऊ. म्हणजे बुद्ध असेच नव्हते. बुद्ध आम्हाला सांगताच येत नाही. बुद्ध जेव्हा आम्ही परफेक्ट बुद्ध सांगू, तेव्हा परफेक्ट बुद्ध जसा आध्यात्मिक आहे, तसा सामाजिक आहे, तसा आर्थिक आहे. आणि बाबासाहेबांनी तो बुद्ध स्वीकारलेला आहे. म्हणून बाबासाहेब स्पष्टपणाने एका ठिकाणी बोलतात की मी डोळे झाकलेला बुद्ध नाही स्वीकारला, उघडे डोळे असलेला बुद्ध मी स्वीकारलेला. मग आम्ही उघडे डोळे म्हटल्यानंतर आम्ही तर एवढे डोळे उघडले की त्या बुद्धाच्याही पलीकडे पाहायला लागलो. अति होतंय ते. कितपर्यंत आम्ही बघितलं पाहिजे, बाबासाहेब कळला पाहिजे. प्रतिक्रांती ग्रंथामधला आज हा दुसरा चॅप्टर, की पहिलं त्यांनी बुद्धाच्या विरुद्ध केलेलं बंड आहे, आणि दुसरं की बुद्धाच्या नंतर मग काय दिलं पाहिजे, तर त्यांनी केलेली ते नियम म्हणजे मनुस्मृती आहे. आज आपण इथेच थांबू, बाकीचं उद्या बघू.